आणि त्या भावयुक्त अंतकरणानं दत्तात्रय भगवंताच्या चरणी लीन व्हावं. विठाला विठाला. पुढं वर्णन केलं आहे शुद्ध भावानं लीन व्हायचं, पण लीन होऊन मुखी स्मरा गुरु दत्ता. आपल्या मुखानं नाव कोणाचं घ्यायचं, तर नाव घेत असताना दत्तात्रय भगवंताचंच असणारं नाव घ्यायचं. मी नाव दत्तात्रय भगवंताचं पुढं म्हणतो, बोलतो. सगळ्या जणांनी जरा, तुम्हाला आता जेवण्याची व्यवस्था केलेली आहे, जरा मोठ्यानं म्हणा जरा बरं का, असं आळस काढा जरा थोडासा आहे. दत्त माझा 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 माझा, दत्त माझा मी दत्ताचा. बोला बोला. बोला. दत्त माझा 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 माझा, दत्त माझा मी दत्ताचा. बोला. वा वा. जय हो. बोला बोला. दत्त माझा मी दत्ताचा, दत्ताचा. दत्त माझा मी दत्ताचा, दत्ताचा. टाळी टाळी टाळी. हा. दत्त माझा. ओ दत्त माझा 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 माझा. एकदा आमच्या दत्तात्रय महाराज आजबे यांच्याकरता टाळ्या वाजव बरं का. एकदा महाराज माणसं सुद्धा निवडूनच आणलेत बरं का. दत्तात्रय भगवंताचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे, दत्तात्रय भगवंतच म्हणायला आहेत बरोबर. पंढरीश परमात्मा असणारा विटेवर उभा आहे, तर इथं मृदंग वाजवण्याकरता पांडुरंग महाराज आहेत. माणसं कशी आहेत बघा बरं का. कुठलंही कार्य सुरुवात करायचं म्हटलं तर श्री गणेशापासून सुरुवात होते. श्री गणेशा महाराज हजर आहेत बरोबर. आणि सगळ्यात भाग्यवान असणारा देव आणि संपत्तीवान जर कोणता देव असेल तर खाली गेल्याच्या नंतर बालाजी बरोबर. पण आमच्या बालाजीकडे धन कुठलंच नाही, फक्त शरीराचं धन आहे बरं का बरोबर. म्हणजे सगळे जे माणसं इथं आलेले आहेत का नाही, एकदम नंबर एक. आणि आमच्या आता आजोबांचं तर वडणं काय करावं असणार. कारभारी महाराज धनेधर औरंगाबादहून बोलवलेले आहेत, या म्हणलं जरा. एवढं वय झाल्याच्या नंतर आज मुंबईला 7 दिवसाची कथा करून आवाज गेलेला आहे, पण तरी ताकद काढतात बरं का. आता हां, आता या वयाचे माणसं आपल्या घरी ताकद काढतात, नातवाला घेऊन फिरत, चल चल घराच्या बाहेर चल चल चल. अरे बाबा, इथं येऊन विना जर घेतला, इथं येऊन विना का बिघडल का. इथं येऊन घेतल्याच्या नंतर 10-10 किलोचा 15-15 किलोचा नातू घेऊन फिरतील, पण विना जमणार नाही. विना म्हणजे त्यांना यमत दिसतो, विना जमणार नाही. हा, अजिबात नाही. महाराज वर्णन इथं केलेलं आहे. मुखी स्मरा गुरु दत्ता. तुमच्या मुखानं कुणाला स्मरण करा,
तर गुरु दत्तात्रय भगवंताला. आणि एक सांगू, दत्तात्रय भगवंताचं तुम्ही जर स्मरण केलं तर नाही दाता दुसरा. या ठिकाणी दान देण्याकरता दुसरा दाता नाही, एकच दत्तात्रय भगवंत आहेत. आणखी एक प्रमाण आहे त्याच क्वालिटीचं. दत्तनामी जे तत्पर दत्तना. धन्य धन्य त्याची नर, धन्य धन्य त्याची नर, धन्य धन्य त्याची नर, धन्य धन्य त्याची दत्तना. जे तत्पर त्यांचे दर्शन, त्यांचे होता दर्शन, त्यांचे होता दर्शन, त्यांचे होता दर्शन, त्यांचे होता दर्शन, त्यांचे. सुंदर असणारं प्रमाण आहे. आणि याच्या क्वालिटीचं आणखी एक प्रमाण आहे तुकोबारायचं. विटेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक दान शूरदाता. म्हणजे पंढरपूरचा भगवंत सुद्धा या ठिकाणी दानशूर आहे आणि माझे असणारे दत्तात्रय भगवंत सुद्धा या ठिकाणी दानशूर आहेत. महाराज पुढं वर्णन केलेलं आहे, तीर्थयात्राच करायची असेल तर पायी करा तीर्थयात्रा अन गुरु समर्था भजावे. 4 असणारे कडवे या ठिकाणी सांगता झालेले आहेत. आता नियमाच्या प्रमाणे एकदा माऊलींचं असणारं सुंदर भजन या ठिकाणी आपण म्हणू. सगळ्या जणांनी थोडासा जरा शरीरामधला आळस काढा बरं का, जरा थोडासा. मी पुढं म्हणतो, सगळ्यांनी जोरात टाळी वाजून पाठीमागं म्हणा बरं का, काळजी करू नका जरा थोडंसं. हां, कारण हे आपल्याला जी भगवंतानं शरीर दिलेलं आहे ना, एकदा जर हे निकामी झालं ना, पुन्हा जर कोणी म्हणू लागला हे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, काही उपयोग नाही, पुन्हा अजिबात उपयोग नाही. हे जोपर्यंत आहे ना त्याचा उपयोग करून घ्या आताच. उद्या काही उपयोग नाही. रस्त्यानं काही फिरलेले लोक आहेत असे जे चाललेत का नाही, हे दुसरं चालले म्हणजे काय नाही. ह्यांना महाराजांना 1000 वेळेला सांगितलं होतं, वाजवा टाळी, तीर्थयात्रेला जा. गेले नाहीत, ते कर्माचे फळ आता भोगायलेले आहेत बरं का. आता मग हे शरीर जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर व्यवस्थित देवाचं भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. Ah!
तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम वा ज्ञानोबा ज्ञानोबा मोठ्यानं म्हणा